दुबई एअर शो मध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान कोसळलेलं आहे. अल मक्तूम विमानतळाजवळ सुरू असलेल्या एअर शो मध्ये डेमो फ्लाइट दरम्यान हा अपघात झाला. शुक्रवारी दुबईच्या वेळेनुसार दुपारी 2:10 आणि भारतीय वेळेनुसार दुपारी 3:40 हा अपघात झाला. या अपघातात तेजसच्या वैमानिकाचा म्हणजे पायलटचा देखील मृत्यू झाल्याची पुष्टी भारतीय हवाई दलाने केलेली आहे. विमान कोसळताच त्याला आग लागली आणि विमानतळावर काळ्या रंगाच्या धुराचे लोट दिसले. अपघातानंतर भारतीय हवाई दलाने लढाऊ विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक चौकशी न्यायालयीन स्थापन केलेली आहे. हवाई दलाच्या तेजस जेट अपघाताची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 2024 मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे युद्ध अभ्यासादरम्यान इंजिन बिघाडामुळे तेजस विमान कोसळलेलं होतं. दुबई एअर शो हे आंतरराष्ट्रीय विमान प्रदर्शन आहे. प्रमुख एरोस्पेस कंपन्या ज्या आहेत त्या विमान कंपन्या, हवाई दल आणि तंत्रज्ञान कंपन्या त्यांचे नवीन विमान, हेलिकॉप्टर, सशस्त्र प्रणाली आणि एरोस्पेस तंत्रज्ञान प्रदर्शित करत असतात. दुबई एअर शो मध्ये 1989 मध्ये याची सुरुवात झालेली आहे आणि दुबईच्या अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर दर 2 वर्षांनी हा आयोजित केला जातो. तेजसने सहभागी होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी ते एक आहे. Su-30 MKY, राफेल, मिराज, मिग-29 आणि तेजस यांचा समावेश भारतीय हवाई दलामध्ये आहे. या वैशिष्ट्यांमुळे तेजस इतर 4 विमानांपेक्षा वेगळं होतं. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे 50% घटक जे आहेत यंत्रसामग्री भारतात तयार केली जातात. हे विमान इस्रायली EL-M25 2025 रडारने सुसज्ज आहे, जे आधुनिक तंत्रज्ञान आहे. यामुळे तेजस एकाच वेळी 10 लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकतं, त्यांचा पाठलाग करू शकतं आणि त्यांना लक्ष्य करू शकतं. अतिशय लहान जागेवरून म्हणजे 460 मीटरच्या धावपट्टीवरून देखील उड्डाण करण्याची त्याची क्षमता. हे लढाऊ विमान 4 पैकी सर्वात लहान आणि हलके आहे. फक्त 6500 किलो याचं वजन आहे. तेजसच्या पायलटचा या क्रॅशमध्ये पहिल्यांदाच मृत्यू झालेला आहे. 2001 मध्ये झालेल्या पहिल्या उड्डाणानंतर तेजसच्या लढाऊ विमानाच्या पायलटचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्च 2024 मध्ये पहिला तेजस अपघात झाला होता, परंतु पायलट जेटमधून बाहेर पडलेला होता. भारतीय वायू दलाने तपासाचं आयोजन करण्यास सुरुवात केलेली आहे. विंग कमांडर नमन सॅल हे हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्याचे होते. त्यांचा मृत्यू या क्रॅशमध्ये झालेला आहे. या अगोदर अमेरिकन एअरक्राफ्टचे देखील क्रॅश झालेले आहेत. 4 नोव्हेंबर 2025 रोजी MC डोनाल्ड डॉक्स MD-11 याचा लुईस केंटकी या स्थानकावर अपघात झालेला होता. अमेरिकात आणखीन एक एअरक्राफ्ट क्रॅश झाले होते. ते पेटोमॅक नदी, वॉशिंग्टन DC 29 जानेवारी 2025 बॉम्बार्डायर CGR-700 एअरलाइनर आणि अमेरिकन हेलिकॉप्टर. या अपघाताचं कारण पेटोमॅक नदीवर मुख्य वायूशी विमानाची टक्कर झालेली होती. त्याचप्रमाणे आता भारतीय तेजस एअरक्राफ्ट बद्दलची क्रॅशची चौकशी होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये क्रॅशचं आणखीन मुख्य कारण जे आहे ते सविस्तरपणे समजणार आहे. एका तेजस विमानाची किंमत सुमारे 600 कोटी रुपये असते. येणाऱ्या काळामध्ये त्याच्या क्रॅशचं सविस्तरपणे माहिती समोर येईलच. ही व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला हे आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.